पूज्यनीय सरसंघचालकांनी आत्ताच दिल्लीमध्ये एका भाषणामध्ये सांगितलं, की आपल्या सगळ्यांचा DNA एक आहे. म्हणजे आपण म्हणतो की 10,000 वर्षापूर्वीपासून हिंदू संस्कृती आहे. तेव्हा म्हणजे दुसऱ्या धर्माचे लोक नव्हतेच असं म्हणायला काही हरकत नाही. मग आपण जर का सगळीकडे असू तर मग आपल्यामध्ये ते डिस्क्रिप्शन कशाला असायला पाहिजे. थोडक्यात असं म्हटलं तर चालेल किंवा जो आत्ता वेगळ्या धर्माचा आहे तो आधी हिंदूच होता. या कन्सेप्टवरती जर का आपण विचार केला तर आत्ता पूजनीय सरसंघचालक सुद्धा सांगतात की त्याची पूजा करण्याची पद्धती वेगळी आहे. पण तो आपलाच आहे, हिंदूच आहे. भारत मातेला आपण आई मानतो. मग आता तिला आपण कसं तिचं संरक्षण करायला पाहिजे ही त्यातली खरं कन्सेप्ट आहे. म्हणजे पर्यावरणाविषयी बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला बोलणं केलेलं आहे. त्याचा ऱ्हास कसा होतोय, ग्लोबलायझेशन कसं चालू आहे, तर त्याचा वापर खूप ग्राउंड लेवलला कसा नीट पद्धतीने करता येईल. प्लास्टिक वापरू नका, आपल्याला माहिती आहे, पण आपण घरात ते वापरतो. तर हा एक विषय त्यातला आहे की हा विषय घेऊन समाजामध्ये जाणं आणि जाणीव करून देणं. तर संपूर्ण जर का आपण देशभराचा विचार केला तर 2,00,000हून जास्त शाखा आत्ता संपूर्ण देशामध्ये लागत आहेत. मग शाखा म्हणजे काय, आता थोडं त्याचं स्वरूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बदललं आहे. आधी दैनंदिन शाखा होत्या बालांच्या. आता तरुण व्यवसायी म्हणजे जे नोकरी व्यवसाय धंदा करतायत असे जण काय दररोज एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणून मग त्यांच्यासाठी तरुण व्यवसायी शाखाच्या साप्ताहिक मिलन ज्याला आपण म्हणतो अशा त्या सगळ्या सुरू झाल्यात. बाकी दैनंदिन शाखा या बालांच्या अजूनही आहेत. पुणे शहरामध्ये काढलं तर मला ते 55,000 वगैरे अशा शाखा पुणे शहरात लागतात. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे 100 वर्षांपूर्वी एक माणूस काहीतरी ठरवून कुठल्या तरी ध्येयाने एक संघटन सुरू करायचं ठरवतो. त्या काळी नसलेली म्हणजे काय मीडिया नाही, पैसे नाहीत, कोणाचा राजकीय वरदहस्त नाही. अशा अवस्थेत, अशा परिस्थितीत एक काहीतरी स्पष्ट ध्येय ठरवून काहीतरी करायला सुरुवात करतो आणि त्याचा असा मोठा वटवृक्ष होतो की ती संघटना देशातली सगळ्यात मोठी NGO बनते. हा प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झालेला हा प्रवास ॲक्च्युली देशाचा गेल्या 100 वर्षांचा प्रवास आहे. हा प्रवास नेमका कसा झाला, या प्रवासात काय काय घडलंय, आज संघाचं म्हणजे आफ्टर दीज 100 years ऑफ जर्नी आज संघाचं स्वरूप कसं आहे, ह्यावर मोकळ्या कुठलाही आडपडदा न ठेवता गप्पा मारायला आपल्याबरोबर योगेश देशपांडे सर आलेत. योगेश सर, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. योगेश सर पुण्यातल्या संभाजी भागातल्या संभाजीनगर विभागाचे सहकार्यवाह, राईट? तर मी मगाशी म्हणत होतो तसं मला हे संघाचे विविध विभाग आणि फार फॅसिनेटिंग वाटतं. तर सर, वन्स अगेन वेलकम. आणि तुमच्याकडनं आज मोकळेपणाने संघ थोडासा समजून घ्यायचा आहे. नक्कीच. तर सर, व्हॉट डू यू थिंक 100 वर्षात काय काय झालंय, कसं झालंय हे सगळं? हाऊ हॅज दिस जर्नी बिन? 1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. संघाची म्हणण्यापेक्षा शाखेची स्थापना केली. शाखेला सुरुवात केली. काही बाल स्वयंसेवकांना घेऊन म्हणजे लहान मुलांना घेऊन 1 तासाची शाखा असं तेव्हाचं स्वरूप होतं. आणि तेव्हा त्यांचा असा उद्देश होता की बा व्यक्ती निर्माण याच्यातून व्हायला पाहिजे, कारण हीच मुलं जी आहेत सगळी ती पुढे जाऊन राष्ट्राचं काम करतील आणि कुठेतरी असा विषय होईल की यांच्याकडूनच आपण अपेक्षा ठेवू शकतो, कारण त्यांच्यावरती संस्कार करणं शक्य आहे. अशा पद्धतीनं खरं तर शाखेला सुरुवात झाली. हिंदू समाजाचं एकत्रीकरण हा खरं तर डॉक्टरांचा मूळ गाभा आहे किंवा मूळ मुद्दा होता असं म्हणायला हरकत नाही. आणि अजूनही आपण बघतोय की आता संघाला 100 वर्ष झाली आहेत, तर शाखा हाच खरं तर संघाचा गाभा आहे. व्यक्ती निर्माण कुठून होतं तर शाखेतून होतं असं खरं तर म्हणायला हरकत नाही. आणि मग तो जो स्वयंसेवक आहे तो नंतर वेगळ्या ठिकाणी जातो, समाजामध्ये कुठलं ना कुठलं तरी काम करतो, कुठेतरी जातो, कुठे अशा ठिकाणी काम करतो की जिथे खरं संघ हा विषय नसतो, पण त्याची आयडियॉलॉजी त्या शाखेतनं तयार झालेली असते आणि तो त्या विचारांनी समाजामध्ये काम करतो असं म्हणायला हरकत नाही.
हा, म्हणजे हे जे वाक्य आहे ना की संघ काहीच करत नाही, स्वयंसेवक करतो, ते मला वाटतं हो, या thought आम्ही तो process माणूस घडवला, बरोबर. आता तो त्याला जे खरंय, हवं ते करतो खरंय, बुवा. खरंय, बरोबर. पण मग आजच्या युगात म्हणजे आता शाखा खरंच लागतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण एव्हरीबडी इज बिझी, देर आर नो ग्राउंड, मुलांना खेळायला वेळ नाहीये वगैरे या सगळ्यात. नाही, आता संपूर्ण जर का आपण देशभराचा विचार केला तर 2 लाखहून जास्त शाखा आत्ता संपूर्ण देशामध्ये लागत आहेत. मग शाखा म्हणजे काय, आता थोडं त्याचं स्वरूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बदललं आहे. आधी दैनंदिन शाखा होत्या बालांच्या, आता तरुण व्यवसायी म्हणजे जे नोकरी व्यवसाय धंदा करतायत असे जण काय दररोज एकत्र येऊ शकत नाहीत, म्हणून मग त्यांच्यासाठी तरुण व्यवसायी शाखाच्या साप्ताहिक मिलन ज्याला आपण म्हणतो अशा त्या सगळ्या सुरू झाल्यात. बाकी दैनंदिन शाखा या बालांच्या अजूनही आहेत. पुणे शहरामध्ये काढलं तर मला वाटतं 55,000 वगैरे अशा शाखा पुणे शहरात लागतात. त्यामुळे शाखा, दैनंदिन शाखा आणि व्यक्तिनिर्माण हे काही संघाने काम सोडलेलं नाही आहे, ते चालू आहे, ते चालूच आहे. बरं. आणि 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून काही वेगळं या वर्षात, काही वेगळं व्हिजन म्हणा किंवा काही नवीन प्रकारे एखादा नवीन विषय घेतलाय म्हणा. सो कारण काय होतं ना की व्यक्तिनिर्माण, हिंदू धर्म संघटन, हिंदूंचं संघटन हा खूप ब्रॉडर कॉन्टेक्स्ट आहे. बरोबर. याला काहीतरी क्रिस्टलाइज केलं असेल ना संघाने, काय काय करायचं एक्झॅक्टली. बरोबर. संघाला 100 वर्ष झाली आहेत म्हणून खरं तर मोठे काहीतरी कार्यक्रम घ्यावेत आणि समाजामध्ये यावं असं काही संघाचं काही गणित त्याच्यामध्ये नाही. बरं. समाजापर्यंत पोचायचं असं संघाचं मूळ गणित पहिल्यापासून आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, संघ आणि समाज काही वेगळं नाहीच आहे, दोन्ही एकच आहेत खरं तर. मग आता या शताब्दी वर्षामध्ये काय ठरवलं गेलं आहे किंवा काय होणं अपेक्षित आहे, तर काय संघाने असं ठरवलं, अखिल भारतीय जेव्हा कार्यकारिणी असते तेव्हा हे निर्णय घेतले जातात की घरोघरी जाऊन संपर्क करायचा, त्याला गृहसंवाद असं म्हणलं जातं. बरं. म्हणजे वस्तीनिहाय सगळ्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जाऊन संवाद करायचा, संघाची माहिती सांगायची, त्यांच्याकडून काय अपेक्षा संघाच्या त्या विचारून घ्यायच्या. असा गृहसंवाद म्हणून एक संकल्पना म्हणता येईल, ती आत्ता आपण संघ 100 वर्ष झालेत म्हणून राबवतो आहे. दुसरं काय तर हिंदू संमेलन आहे, हे वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये घ्यायचं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये हिंदू संमेलनाचा अर्थ थोडक्यात काय तर सगळ्या हिंदू समाजाने एकत्र यावं त्या वस्तीमध्ये राहणाऱ्या, आणि बुवा आपण जसं आरती करतो किंवा आपण एखादा सण साजरा करतो आणि संघाचे जे काही पंचपरिवर्तनाचे 5 बिंदू आहेत त्याच्यामध्ये संघ असं म्हणतो की या पद्धतीनं समाजामध्ये काम व्हायला पाहिजे किंवा सगळे मिळून आपण असायला पाहिजे, हिंदू संस्कृती ज्याला आपण म्हणून असायला पाहिजे आणि ती राबवली जायला पाहिजे. तर त्या पद्धतीनं हिंदू संमेलनं घ्यायची, त्याच्या काही तारखा आणि या सगळ्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये चालू आहेत. बरं. असे 2च विषय खरं तर संघाने आत्ता ठरवलं की हे 2 विषय घेऊन समाजामध्ये आपण जायचं, असा आत्ता विषय चालू आहे. पंचपरिवर्तन काय? पंचपरिवर्तनाचे 5 बिंदू आहेत. 5 बिंदू, या 5 बिंदूंच्या आधारे आपली हिंदू संस्कृती खरं तर असं म्हणायला हरकत नाही की ती व्यापली गेली, की ती आहे आणि त्या पद्धतीनं समाजामध्ये काम व्हायला पाहिजे. पंचपरिवर्तनाचे 5 बिंदू आहेत. पहिला जो बिंदू आहे तो आहे समरसता, दुसरा आहे कुटुंब प्रबोधन, तिसरा स्वबोध, चौथा आहे तो पर्यावरण आणि 5वा जो आहे तो नागरी शिष्टाचार. हे 5 बिंदू घेऊन संघ असं म्हणतो की समाजामध्ये कार्यप्रणालीवर व्हायला पाहिजे किंवा या पद्धतीनं हे 5 बिंदू घेऊन संघ समाजामध्ये आत्ता जातोय. काय मग त्याच्यावर काय सध्या चर्चा चालू आहे लोकांबरोबर, की त्यावर प्रबोधन सुरू आहे, त्यावर कार्यक्रम सुरू आहेत, काय चालू आहे नेमकं? बरोबर. आता कुटुंब प्रबोधन हा जर का आपण एक विषय घेतला तर काय होतं की आपल्याकडे खरं असं आहे की आपल्याकडे हिंदू संस्कृती जर का आपण विचार केला तर ही 10,000 वर्षापासून आहे. आपला मूळ जो काही गाभा आहे तो खरं तर कुटुंब प्रबोधनावरती आहे. एकत्रित कुटुंब, एकत्र कुटुंब सर्वत्र आनंद, या संकल्पनेवरती आपला हिंदू संस्कृती आपली सगळी जी आहे ती टिकलेली आहे. आता पाश्चात्य संस्कृतीचा बराचसा प्रभाव आपल्याकडे होतो, कुटुंब वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळी झालेली आपण आत्ता बघतोय. तर मग ती सगळी, तो जर का विचार करता तर आपला मूळ जो गाभा आहे तो कुठेही हलता कामा नये, त्याची विस्मृती आपल्याला झाली आहे सगळ्यांना, तर त्याची जाणीव सगळ्यांना करून देण्यासाठी कुटुंब प्रबोधन हा विषय संघाने घेतला आहे. थोडक्यात त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, एक साधंही उदाहरण आहे, खूप आपण बारीक गोष्टींचा विचार केला तर संध्याकाळी सगळ्या घरातले आपल्या एकत्र जेवण करतात का, किंवा कुटुंब प्रबोधनामध्ये असं म्हणायला पाहिजे आपण, असा विषय आहे किंवा टी व्ही बघताना आपण जेवण करतो का, आपलं एकमेकांमध्ये संभाषण होतं किती, किंवा एकत्र आपण सहलीला कुठेतरी जातोय का. खूप साधे सिंपल ज्याला म्हणू की ज्याच्याने आपल्याला
जाणीव होईल की आपण नक्की कुठल्या संस्कृतीमधून आलो आहे, असे विषय खरं तर या सगळ्या म्हणजे कुटुंब प्रबोधनामध्ये घेतलेले आहेत. दुसरा विषय आपण म्हटला तर समरसता. तर समरसता हा विषय, याच्यावरती बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे विषय ऐकलेत, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडले गेलेले आहेत. असं साधं जर का सांगता आलं तर असं गणित आहे की आपण काही आपली जात घेऊन येत नाही, आपला धर्म आपण घेऊन येत नाही. जात शब्द काढावा लागेल, गोंधळ आहे. असं म्हणायला हरकत नाही की धर्म आपला काही घेऊन येत नाही. आपण जन्माला येतो तर कुठे येणार हे कुणालाच माहीत नसतं. पण मग काय, आता हे सगळं जे झालंय हे असं म्हणायला हरकत नाही की आपल्यालाही माहीत नव्हतं, हे आपल्यावर लादलं गेलंय. म्हणजे जर का आपण विचार केला की इंग्रज येण्याच्या आधीचा जर का आपण काळ बघितला तर मला असं वाटतं की तेव्हा जाती धर्म हा विषय खरं नव्हता. म्हणजे थोडक्यात काय नव्हतं असं जर का आपण म्हटलं तर असं होतं की बार्टर सिस्टीममध्ये व्यवहार चालायचे. मी ज्याच्यामध्ये माझ्याकडे स्किलसेट आहेत ते स्किलसेट मी दुसऱ्याला देणार आणि दुसऱ्याच्या स्किलसेट जे आहेत तो मला त्याच्या बदल्यात काहीतरी देणार. दिस इज कॉल्ड अ बार्टर सिस्टीम. मग इंग्रज आले, मग इंग्रजांनाही लक्षात आलं की नाही हे त्यांनी वर्गीकरण करायला सुरुवात केली. मग कोणी चांभार असेल तर त्याला समजा वेगळ्या जातीमध्ये निवडलं गेलं, मग क्षत्रिय असेल तर क्षत्रियाला वेगळं निवडलं गेलं आणि मग ते वर्ण कुठेतरी तयार झाले. आपल्याकडे याच्या आधी हे असं काही नव्हतं. याच्या आधी भारतावरती बरीच आक्रमणं झालीत हे आपल्याला माहिती आहे. ही आक्रमणं जी झाली ती भारत एक सोन्याचा धूर निघतो असं जे काय म्हणत, त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण ज्याला म्हणू की सगळ्या बाजूने आपण परिपक्व होतो. मग आक्रमणं तिथेच होणार जिथे काहीतरी त्यांना मिळणार. मग ती आक्रमणं झाली आणि मग बऱ्याचशा गोष्टी लुटून घेऊन गेले. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा मुघल आले तेव्हा मात्र जरा विषय बदलला. मुघलांचा हेतू फक्त आक्रमण करणं हा नव्हता, हे संपत्ती घेऊन जाणं हा नव्हता. तर मुघल आल्यानंतर असं झालं की आपली मंदिरं, आपल्या धर्मावरती कुठेतरी आघात झाला, आपली मंदिरं त्यांनी तोडली आणि तो वेगळा एक आपल्याला इतिहास सगळा माहिती आहे. मग हा पण एक जरा म्हणता येईल नॅरेटिव्हच आहे की आपण खूप वेळा हरलो, तर असा खरं विषय नाही आहे. हिंदू संस्कृतीमध्ये असा हा विषय मांडणं खरं गरजेचं आहे की भारतामध्ये आपल्याकडे बऱ्याच जणांनी लढे दिलेले आहेत आणि म्हणून खरं आपण आजही टिकलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण मग ही समरसता कुठे म्हणजे गोंधळ सुरू झाला तर तो खरं तिथे झाला आहे. इंग्रजांनी जेव्हा ते वर्गीकरण केलं आणि तेव्हा आपल्याला ते लक्षात आलं नाही की आपण हे मान्य करायचं का नाही, तेव्हा ती फूट पाडली गेली. आता ती फूट जी आहे तर जाती तर काही बदलणं शक्य नाही, कारण जे घडलंय झालंय ते सगळं आपल्याला माहिती आहे. पण 1969 साली विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावरती पूजनीय गोळवलकर गुरुजींनी हिंदवा सोदरा सर्वेन हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता अशी घोषणा केली आहे. का तर सगळे जे कोणी हिंदू आहेत हे एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले आहेत, अशा संकल्पनेवरतीच आपण आहोत. त्यामुळे आपल्याकडे जे काही विभागणी झालेली आहे जातीवरून, ही थोडक्यात कीड लागली आहे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. तर ती घालवण्यासाठी काय करावं लागेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र आहोत, हिंदू म्हणून आपण एकत्र आहोत. परत जी विस्मृती आपल्याला झालेली आहे या सगळ्या गोष्टींची, ती ज्याला म्हणून आपण की हॅमर करावं लागेल आपल्याला सारखं की हे असं आहे बुवा, हे असं आहे आणि हेच खरं आहे. तेव्हाच तो विषय खरं तर मार्गी लागेल आणि आपल्याला परत त्याची जाणीव होईल की आपण कुठून आलो, आपला मेन गाभा काय आहे. असा तो समरसतेचा सगळा त्यातला विषय. पर्यावरण म्हणजे काय, आपण खरं तर आपल्या भारत मातेला आपण आई मानतो. मग आता तिला आपण कसं तिचं संरक्षण करायला पाहिजे ही त्यातली खरं कन्सेप्ट आहे. म्हणजे पर्यावरणाविषयी बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला बोलणं केलेलं आहे. त्याचा ऱ्हास कसा होतोय, ग्लोबलायझेशन कसं चालू आहे, तर त्याचा वापर खूप ग्राउंड लेवलला कसा नीट पद्धतीने करता येईल. प्लास्टिक वापरू नका, आपल्याला माहिती आहे पण आपण घरात ते वापरतो. तर हा एक विषय त्यातला आहे की हा विषय घेऊन समाजामध्ये जाणं आणि जाणीव करून देणं असं त्यातला विषय. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला असं म्हटलं जातं की संविधान या विषयावरती काय आपलं म्हणणं आहे किंवा संघ म्हणून काय विचार केला जातो. नागरी कर्तव्यामधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधानाला संघ मानतो. नागरी कर्तव्यामध्ये संविधानामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतोय का, भारताचे नागरिक म्हणून, आपलं राष्ट्र म्हणून. हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवणं म्हणजे नागरी कर्तव्य. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही सिग्नल पाळताय का, तर याला खरं काही वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. पण ही जाणीव करून देण्याचं काम हे संघ स्वयंसेवक आत्ता घरोघरी जाऊन करतायत.
स्वबोधविषयी जर का सांगायचं झालं तर आपण नेहमी म्हणतो की आपलं स्वतःचं अस्तित्व काय आहे की याची जाणीव परत आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे स्वदेशीचा वापर, आत्मनिर्भर भारत. तर स्वदेशीचा वापर जर का आपण करायला लागलो तर किती मोठ्या प्रमाणामध्ये भारताचा विकास होईल. आता हा स्वबोध जर का आपण आपल्यापासून सुरुवात केला की कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्यात, आपल्या परंपरेनुसार कुठल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, या गोष्टीचा आपण परत जाणीव करून देणं, तो स्वबोध असा त्यातला विषय. मग आता स्वयंसेवक हे घरोघरी जाऊन करतायत, म्हणजे मग काय करतायत नेमकं? घरोघरी गृहसंवाद म्हणजे संघाचं एक पत्रक पण आपल्याकडे आहे. बरं. ते पत्रक घेऊन घरोघरी जाणं, घरामध्ये सगळ्यांशी थोडक्यात वार्तालाप करणं, चर्चा करणं, संघाचं जे काही पंचपरिवर्तनाचे 5 बिंदू आहेत ते समाजामध्ये जाऊन सांगणं, घरोघरी जाऊन सांगणं. संघाची स्थापना कशी झाली, म्हणजे जसं मी तसं म्हणलं की संघाने खूप मोठा काहीतरी कार्यक्रम करण्यापेक्षा संघ समाजामध्ये पोहोचवण्याचं काम आता सगळे संघ स्वयंसेवक करतात असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, बरं बरं. तुम्ही आता समरसता म्हणत आहात ना, तेव्हा समरसतेचा विषय संघाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अनेकदा मांडला गेला आहे. सरसंघचालक सुद्धा त्यावर बोलत असतात. हो. पण संघावर हा उच्चवर्णीयांची, ब्राह्मणांची संघटना आहे हा आरोप फार जुना आहे. आणि म्हणजे सोशल मीडियावर तर तुम्ही कुठल्याही संघाचा विषय मांडा ते तसं शिवीगाळ होणार, तसे आरोप होणार, हे आहेच आहे. तर 100 वर्ष पूर्ण झालीत म्हटल्यावर डू यू बिलीव्ह देर इज काही फरक पडला आहे ह्यात, किंवा हाऊ इज संघ टॅकलिंग धिस? नाही, यामध्ये मला असं सांगायला आवडेल की काय आपल्याकडे हा जो काही नॅरेटिव्ह फिक्स केला आहे ना, हा वेळोवेळी फिक्स केलेला नॅरेटिव्ह आहे. आपल्या संघामध्ये जर का आपण प्रचारक नावाची एक संकल्पना आहे. प्रचारक म्हणजे पूर्ण वेळ संघासाठी काम करणं. आता या 2,500-3,000 हजार प्रचारक संपूर्ण देशभर आपल्याकडे आत्ता असतील. आता हे जे प्रचारक आहेत यांची नावं तुमच्या माझ्यासारख्या माणसाला सहज कळणार नाहीत, कारण यांना प्रदेश दिला जातो आणि त्या प्रदेशामध्ये जाऊन हे संघाचं काम करतात. आता जर का आपण नीट या गोष्टीचा शांतपणे विचार केला तर असं लक्षात येतं की ही जी काही सगळी मंडळी आहेत यांना हे कुठल्या तरी जातीचे आहेत म्हणून यांना संघामध्ये प्रचारक म्हणून स्थान दिलं आहे का, तर असं मुळीच नाही आहे. ही जी काही सगळी लोकं आहेत ही वेल एज्युकेटेड आहेत, यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे, काही जण डबल ग्रॅज्युएट आहेत आणि सर्वस्वी सगळ्या बाजूनी विचार करून त्यांनी असं ठरवलं की मी आता संघाचा प्रचारक म्हणून जाणार. हा विषय मी प्रचारकांशी का जोडतो, तर आपण असं म्हणतो की संघाचा मूळ जो गाभा आहे तो म्हणजे प्रचारक आहे. डॉक्टर जी स्वतः प्रचारकच होते, त्यांनी पूर्ण वेळ संघाला त्यांचं आयुष्य दिलं. सगळे आपले सरसंघचालकांचा जर का विचार केला, पूजनीय सरसंघचालकांचा, तर सगळ्यांनी संघासाठी त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. आता याच्यामध्ये खरं तर हा नॅरेटिव्ह जसं आपण म्हणतो की ते फिक्स करून टाकलं की अरे हा उच्चवर्णीयांचा आहे किंवा ब्राह्मणांचा संघ आहे. पण जर का तुम्ही संघामध्ये आल्यानंतर असं कळतं, जो शाखेत जातो, जो संघाच्या आतमध्ये येतो, जवळून संघाला बघतो, तो असं म्हणतो की मला तर काही जाणवत नाही किंवा मी तर माझं आडनाव काय आहे किंवा मी कुठल्या जातीचं आहे हे मला विचारलंच कधी गेलेलं नाही आहे. कुठेतरी परत मी म्हणलं तसं की समाजामध्ये विषमता तयार करायची म्हणून हे सगळा केलेला प्रकार आहे. संघ स्वयंसेवकांनी केलेले असे कित्येक उपक्रम आहेत की जे आपण म्हणू शकतो की ज्याला जात हा विषय कुठेच नाही आहे. पुण्यामध्ये संघ स्वयंसेवक म्हणून आपण जर का म्हणलं तर मिलिंदजी एकबोटे म्हणून आहेत, त्यांचा परिचय तुम्हाला माहिती असेल. तर त्यांनी जे कोणी वस्ती विभागामध्ये राहणारे आहेत, मागासवर्गीय सगळे आहेत, तर अशा सर्वांना जे कोणी 10वीला पास होतील अशा सगळ्यांचा सत्कार ते दरवर्षी करतात. 34 वर्ष या उपक्रमाला त्यांचे झालेत. त्यामुळे संघ स्वयंसेवक काय करतो, तर तो जेव्हा संघामध्ये येतो, कुणी समाजामधला कुणी येतो, संघात येतो, संघामध्ये आल्यानंतर त्याला हे लक्षात येतं की अरे बाहेर जे मी काय ऐकलं आहे किंवा जे काय मी ऐकतोय हे काही खरं नाही, आणि मग तो परिवर्तनाच्याकडे जातो. त्यातलं हे आत्ताचं एक उदाहरण मी सांगितलं की समाजाला घेऊन जाण्यासाठी करण्याचं काम. मग तेव्हा कुठेही असा विचार करून कोणाच्या मनामध्ये येत नाही की अरे कुठल्या जातीचा आहे म्हणून तो त्या पदावर आहे. आता हा नॅरेटिव्ह जो काही फिक्स झाला आहे याच्या पाठीमागचं मेन कारण जर का आपण शोधून काढायचं म्हटलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्यामध्ये काही सहभाग होता का, असं काही जणांना प्रश्न पडतो आणि असं काही जण बोलले जातात.
खरं जर का शांतपणे विचार केला तर परत आपल्या लक्षात येईल की काय ना, आपण एखादं काम केलं संघाने की त्याची पब्लिसिटी केली जात नाही. तेव्हा तर प्रिंट मीडिया वगैरे काहीच नव्हतं. तर डॉक्टरांचे असं डोक्यामधला विषय होता की आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला ती पब्लिसिटी करायची नाही. म्हणजे असं सांगायला आवडेल मला की 100 वर्ष झाले संघाला, पण अजूनही आत्ता 100 वर्षानंतर 99व्या वर्षी संघाचं एक प्रचार विभागाचं सेपरेट कार्यालय आता दिल्लीमध्ये आहे. याच्या आधी कधी नव्हतं. कारण पब्लिसिटी करायची गरजच नाही. आपण ग्राउंड लेवलला काम करतो. डिजिटल ठिकाणी किंवा फेसबुक व्हॉट्सअपवरती संघ नाही आहे. संघ ग्राउंड लेवलला आहे. कुठली अडचण झाली असेल तर संघ स्वयंसेवक तिथे पहिले जातात. या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर त्या काळामध्ये डॉक्टर आधी काँग्रेसमध्ये होते. ती आयडिओलॉजीचा काही डिफरन्स झाला असेल, मग त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था स्थापन केली, शाखा सुरू केली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण 1947च्या आधी, 1940ला डॉक्टरांचा देहांत झालेला आहे. त्याच्या आधी जर का आपण बघितलं 1925च्या आधी डॉक्टर स्वतः सक्रिय कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे. आणि या सगळ्यामध्ये कुणी सामील व्हायचं तर आत्तासुद्धा संघ कुठेही सामील होत नाही. सामील कोण होतं तर संघ स्वयंसेवक होतात. त्यामुळे 1947 असेल किंवा त्याच्यानंतर आधीसुद्धा काही कुठलं काम असेल तर या सगळ्यामध्ये संघ स्वयंसेवक कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसतात. पण त्यांची नावं तुम्हाला कुठे दिसणार नाहीत की हा संघ स्वयंसेवक आहे म्हणून त्यांनी तो याच्यामध्ये सामील झाला आहे, असा कुठला विषय नाही. पण या सगळ्याचा जर का विचार केला तर विविध पद्धतीमध्ये संघाचे स्वयंसेवक हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत. म्हणजे सगळं असं म्हणायला हरकत नाही की संघ हा सगळीकडे आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपले चौथे पूजनीय सरसंघचालक रज्जू भैया हे काही ब्राह्मण समाजाचे नव्हते. ते उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे असं काही त्यातलं गणित म्हणता येणार नाही की संघ हा उच्चवर्णीयांचा आहे किंवा ब्राह्मण संघामध्ये जास्त आहेत म्हणून. आत्ता मी जसं प्रचारकांचा विषय सांगितला की जे ज्या पोझिशनला पाहिजेत किंवा ज्यांच्याकडे तेवढी बुद्धी आहे त्या ठिकाणी तो माणूस काम करतो. तर त्यामुळे या जातीव्यवस्था संघाच्या आतमध्ये काही थारा नाही आहे. पण कुठलं तरी एक कार्ड असं म्हणायला हरकत नाही की जे बाकीच्यांना पाहिजे, की कुठला तरी एक विमर्श पसरवायचा म्हणून मग त्या केसमध्ये काय करायचं तर हा विषय लावून धरायचा. आता एकदा, दोनदा, तीनदा, चारदा असा जेवढ्या जास्त वेळेला तो सांगितला जाईल तेवढा हॅमर केला जाईल की तो लोकांना वाटतो की अरे हे खरं आहे म्हणून. पण तशी संघाच्या आतमध्ये अशी दुफळी कुठेही नाही आहे. मग तुम्ही म्हटलात तसं की संघाचा प्रचार करण्याचा अप्रोच नसल्यामुळेच हे गैरसमज जास्त रुजले आणि दूर होत नाहीत अजूनही. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. आता काय झालंय बघा, दिल्लीमध्ये जर का एखादं काम संघाचं काम केलं जात आहे तर ते काही लगेच फेसबुकवरती किंवा पेपरमध्ये येत नाही. संघाचं काम त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला केलं जातं. तर थोडक्यामध्ये माझ्याकडे आत्ता एखादी जबाबदारी आहे तर मी त्या एरियापुरता मर्यादित आहे, त्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे. मग मी त्याचा जर का प्रचारच करत नसेल तर ते सगळ्यांपर्यंत पोचायची गरज नाही. पण स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलला म्हणजे आपण ज्याला आत्ता संघ पद्धतीमध्ये वस्तीनिहाय काम व्हायला पाहिजे, वस्तीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. काही ठिकाणी उपवस्त्या पण झालेल्या आहेत. मग अशा ठिकाणी कोण काम करत आहे तर अशा ठिकाणी संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत. मग त्यामुळे हा जो काही विमर्श होतो किंवा या ज्या काही गोष्टी येतात तर परत डाव्या विचारसरणीची लोक आपल्याला माहिती आहेत किंवा त्यांची पद्धत अशी आहे की काम जरी छोटं केलं असेल तरी ते मोठ्या पद्धतीनं सगळ्यांसमोर मांडायचं. इथे कुणाला दाखवायची गरजच नाही आहे असं संघ स्वयंसेवकाचं म्हणणं आहे. त्यागाची भावना ही त्याला शाखेतनं कळते. ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी ते काम करतो. मग काही जण ते काही ठिकाणी काही वेळेला येतं, काही वेळेला येत नाही. पण त्याची सेपरेट रचना लावायचं काम काही केलेलं नाही की आता आज आम्ही काहीतरी काम केलं म्हणजे ही मदत संघाने केली, संघ स्वयंसेवकांनी केली की लगेच ती कुठेतरी जायला पाहिजे, पेपरला यायला पाहिजे किंवा संपूर्ण देशामध्ये पसरवायला पाहिजे, अशी मानसिकताच नसल्यामुळे हा विषय कुठेतरी होत असावा असं मला वाटतं. दुसरा म्हटल्यापेक्षा हाच सर्वात मोठा आरोप आहे संघावर की हिंदू मुस्लिम भेद तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला देशात तुम्ही म्हणता समरसता पण ॲक्च्युली तुम्ही फूट पाडताय. तर एकूणातच म्हणजे मला वाटतं 2-3 सेगमेंटमध्ये हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही जेव्हा म्हणता की हिंदू संघटन, तेव्हा संघाच्या नजरेतलं हिंदू संघटन काय आहे? मग मुस्लिम नाहीत का त्यात, ख्रिश्चन नाहीत का त्यात? आणि मग हिंदू मुस्लिम प्रश्न, इस्लाम विषय यावर काय संघाची भूमिका?
पूज्यने सरसंघचालकांनी आत्ताच दिल्लीमध्ये एका भाषणामध्ये सांगितलं की आपल्या सगळ्यांचा DNA एक आहे. म्हणजे आपण म्हणतो की 10,000 वर्षापूर्वीपासून हिंदू संस्कृती आहे, तेव्हा म्हणजे दुसऱ्या धर्माचे लोक नव्हतेच असं म्हणायला काही हरकत नाही. मग आपण जर का सगळीकडे असू तर मग आपल्यामध्ये ते डिस्क्रिप्शन कशाला असायला पाहिजे. थोडक्यात असं म्हटलं तर चालेल किंवा जो आत्ता वेगळ्या धर्माचा आहे तो आधी हिंदूच होता. या कन्सेप्टवरती जर का आपण विचार केला तर आत्ता पूजनीय सरसंघचालक सुद्धा सांगतात की त्याची पूजा करण्याची पद्धती वेगळी आहे, पण तो आपलाच आहे, हिंदूच आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये जो जन्माला येतो, भारत मातेला जो मानतो, भगव्या ध्वजाला जो प्रणाम करतो, ते सगळे हिंदू आहेत. तर तेव्हा ती आयडियॉलॉजी असं मला वाटतं की ती खूपच क्लिअर आहे. ती वेगवेगळ्या पद्धतीनं कटझाट करून समाजासमोर मांडली जाते. मुसलमान नको आहेत का, तर मुसलमान नको आहेत असं आपण म्हणूच शकत नाही. सगळ्या धर्माचे लोक आपल्याबरोबर आहेत, कारण ते भारतामध्ये राहतात. पाकिस्तानामधला मुसलमान कुठला आहे तर त्याच्याविषयी आपण बोलायला नको, कारण तो आपला आहे की नाही हे आत्ता मी सांगू शकणार नाही. पण भारतामध्ये जो मुसलमान आहे तो आपलाच आहे. 2002 साली राष्ट्रीय मुस्लिम मंच, आपले पूज्यनीय सरसंघचालक सुदर्शनजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक मुस्लिम मंचाची स्थापना झाली. तर याच्यामध्ये आपण म्हणतो तसा सेम विषय की मुस्लिम जरी असतील तरी पण ते जर का भारत देशाला मानत असतील, राष्ट्राप्रती त्यांचं प्रेम असेल, तर ते आपलेच आहेत. तर त्यामुळे संघ मुस्लिमांच्या विरोधात आहे असा एक हा पण एक नॅरेटिव्ह आहे खरं तर. आता हा नॅरेटिव्ह कोण प्रस्थापित करतं, कसा करतं याचा एक वेगळा विषय होऊ शकतो. आणि ती फूट पाडण्याची जी फूट पाडली जाते किंवा ज्या हे सगळं कशासाठी केलं जातं असा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तो भारत देश हा कुठंतरी सारखा तापट ठेवायला पाहिजे त्यांना, म्हणून हे सगळं ते करत असतील किंवा त्याच्यासाठी हे सगळं करतात. मुस्लिम विरोधी संघ नाही आहे असं का सांगूशी वाटतं, तर संघाच्या शिबिरांमध्ये प्रथम वर्ष करायला आलेला मुस्लिम शिक्षार्थी पण होता. तर त्यामुळे असा काही संघ त्यांचा द्वेष करतो असा त्यातला कुठला विषय नाही. थोडं ग्राउंड रियालिटीकडे जर का आपण आलो तर इस्लामी कट्टरवादी ज्यांना म्हणून त्यांची विचारधारा ही वेगळीच आहे. म्हणजे आत्ता आपण जर का या गोष्टीचा जर का शांतपणे विचार केला तर मला असं वाटतं की मुस्लिम धर्मामध्ये काय दिलं आहे, कुराणामध्ये काय दिलं आहे, हे सगळंच आपल्याकडे किंवा त्यांच्याकडे सुद्धा आहे तसं योग्य पद्धतीने येत नाही. मध्ये जी काही मौलाना म्हणू किंवा मध्ये जे त्यांचे कोणी धर्मगुरू आहेत हे त्यांच्या पद्धतीनं त्या धर्माला सगळ्यांसमोर ठेवतात आणि मग खरं तर तो क्लेश सुरू होतो. तर त्यामुळे आपण संघाचा विचार करता मुस्लिमांविरुद्ध किंवा मुसलमानांच्या आपला द्वेष करतो आपण असा कुठलाच विषय या सगळ्यामध्ये नाही आहे असं म्हणावं लागेल. आणि संघाची भूमिका त्या बाबतीत क्लिअर आहे की सगळे मुस्लिम आमचेच आहेत. हां, म्हणजे भारतामध्ये राहणारा प्रत्येक मुसलमान हा आपला आहे हे पक्क. यात जर असं असेल म्हणजे जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी की आमचं भारतावर प्रेम आहे, पण आम्ही काही ते DNA वगैरे मानत नाही, आम्ही वेगळे आहोत असं मानणारा मुस्लिम, म्हणजे तो तुमच्या हिंदूच्या व्याख्यात येणार नाही कदाचित, कारण म्हणजे मला माहित नाही तो त्या व्याख्यात येतो की नाही. अच्छा, आता याच्यामध्ये परत काय झालंय, ही जी काही विषमता आपल्याला जाणवते काही जणांकडनं, तर ही विषमता कुठल्या तरी वेगळ्या हेतूने समाजामध्ये आणली गेली आहे. जो खरंच नमाज पढत असेल आणि ज्याला मुसलमान धर्म कळेल तो या गोष्टीवरती विश्वास ठेवणारच नाही. ही जी काय आयडियॉलॉजी म्हणली जाते की आमचा तो DNA नाही आहे किंवा आम्ही त्या बाबतीत तसा विचार करत नाही, तर हे म्हणणंच कुठेतरी चुकीचं आहे किंवा यासाठी कुणीतरी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे. आता ती विषमता निघायला काहीतरी काळ वेळ जाईल, कुठेतरी आपल्याला वेळ द्यावा लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल. आत्ता आपण जो विषय धरून ठेवतो तो असाच आहे की आपल्या भारतामध्ये जो जन्माला आलेला आहे, मग तो कुठल्याही पंथाचा असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, तो हिंदूच आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण एक संत आहोत हे पूजनीय सरसंघचालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुमच्या या सगळ्या अनुभवामध्ये तुम्ही आता हे जे सगळं बोलताय सांगताय, संघ संस्थेत घरोघरी पण जाऊन कुटुंब प्रबोधन करतायत,
ह्यात आजची जेनझी, आजची पिढी यांच्या मनात काय संघाबद्दल कधी कळतं? त्यांना अपील होतोय संघ? कारण कुटुंब प्रबोधन, आपल्या परंपरा हे असं कूल नाही वाटत बरेचदा यंग जनरेशनला. तुम्हाला काय अनुभव येतो? गृहसंवाद अभियान जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये सामील कोण झालंय असं जर का आधी आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जे तरुण मुलं आहेत कॉलेजमध्ये जाणारी, त्याच्यानंतर जे नोकरी आणि व्यवसाय करतात असे तरुण व्यवसायी, आणि त्याच्यानंतर प्रौढ स्वयंसेवक जे आता प्रभात शाखेमध्ये जातात, हे सगळेजण गृहसंवादामध्ये आत्ता आहेत. त्यामुळे आपण जर का असा विचार केला की तरुण वर्ग याच्यामध्ये नाही, किंवा तो काय विचार करत असेल, किंवा तो या आयडियॉलॉजीला मानतो का, तर याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की जशा बालांच्या शाखा भरतात, तरुण व्यवसायी जे आहेत त्यांच्या शाखा भरतात, म्हणजे 25 वर्षाच्या पुढे आपण ज्याला म्हणू त्या तरुण व्यवसायी, तशा महाविद्यालयीन जे कोणी विद्यार्थी आहेत जे कॉलेजमध्ये जातात त्यांच्यासुद्धा साप्ताहिक मिलनं आहेत, त्यांच्यासुद्धा शाखा आहेत. तर तो वर्ग पण आपल्याकडे संघाशी जोडला गेला आहे. म्हणजे आत्ता जर का पुण्यासारख्या शहरामध्ये आपण गेलो तर बऱ्याच कॉलेजेसमध्ये 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्याच्यासाठी आधीपासून प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यामुळे हा पण एक नॅरेटिव्ह परत आपल्यासमोर आला आहे बऱ्याच वर्षापासून. आता थोडं आपण या गोष्टीकरता लक्ष द्यायला पाहिजे, किंवा आपण याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे की पाश्चात्य संस्कृती ज्याप्रमाणे आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आहे, टी व्ही आलेला आहे, आपण वेब सिरीजमध्ये आता काय चालतं आपण ते बघतो. तर या सगळ्यामधला असा पण विषय आहे की तिथेही ते वय तसं असतं की तुमचा ओढा तिकडे जाणार, पण परत आपण म्हणतो तो आपला मूळ गाभा जो आहे तो हिंदू संस्कृतीचा, हा जसा जसा या मुलांच्या समोर मांडला जाईल, किंवा बाल स्वयंसेवक तरुण होतात आणि कॉलेजमध्ये जातात, तर शाखेत जाणारा स्वयंसेवक जसा विचार करेल की अरे मला हे सगळं माहिती आहे, म्हणजे चुकीचं काय आणि बरोबर काय, कुठल्या प्रमाणामध्ये मी कुठल्या गोष्टी त्या त्या वेळेला करायला पाहिजेत, त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. जो काही तसा तीव्रता आहे ती कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. पण आत्ता असं सांगायला आवडेल मला की महाविद्यालयीन तरुण, कॉलेजमध्ये जाणारे तरुण, हे सगळे संघाच्या शाखेमध्ये आजही येत आहेत. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता जर का आपण तसा विचार केला की त्यांची मानसिकता त्या बाबतीत काय असेल, तर प्रार्थना म्हणायला आवडणारे बरेच स्वयंसेवक मी आजही बघतो. ज्यांना शाखेत यायचं आजही स्वयंसेवक आहेत की ज्यांना शाखेत यायला आवडतंय. मग ते चित्रपट बघत नसतील का, मी तसं म्हणणार नाही, तो विषय ते करतातच. म्हणजे या दोन्ही गोष्टी खरं तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. आपण असं म्हणलं जातं की हे करणारा तो करत नाही, तो असा नाही, असं काही नाही. म्हणजे हिंदुत्ववादी ही जी काय कन्सेप्ट आपण सारखी कुठेतरी मांडतो, की जय श्रीराम म्हणायचंय, मग मी गंध लावलंय, मग मी कुर्ता घालून आलोय आणि मी तेवढा अग्रेसिव्ह आहे. हिंदू धर्म म्हणजे खरं तर धार्मिक परंपरा आणि त्याच्या काही चौकटी आहेत असा तो हिंदू धर्म नाही आहे. हिंदू धर्म म्हणजे खरं तर नैतिकता, कर्तव्य, संपूर्ण जीवनशैली अशा पद्धतीने खरं तर हिंदू धर्म आहे. आता त्या त्या वेळेला तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, तुमच्यावर कोण संस्कार करतंय, तुमच्या आयुष्यामध्ये कोण येतंय आणि तुम्हाला काय शिकवतंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ग्राउंड लेवललाच होतात. त्यामुळे आत्ता का आपण 2 मिनिटांमध्ये असं म्हणायचं म्हणलं की तरुण वर्ग कुठं आहे, तर तरुण वर्गच खरं संघाचे आत्ता मूळ गाभा आहे असंही म्हणायला हरकत नाही. कॉलेजमध्ये जाणारे, शाळेमध्ये जाणारे, किंवा आत्ता जस्ट नोकरी आणि व्यवसाय सुरू झाला आहे, असे सगळेजण संघामध्ये आहेत. हे ग्राउंड लेवलचं चित्र आहे. मला ना एक म्हणजे आजकाल मी थोडं मला उत्क्रांती मानसशास्त्र हा विषय आजकाल आवडायला लागला आहे, त्यामुळे मी त्यावर खूप वाचतोय, विचार करतोय. तर आपल्या ह्युमन बिहेवियरचा विचार करता आणि द वे आवर ब्रेन हॅज इव्हॉल्व्ड, आपल्यासाठी काही रिच्युअल्स असणं, आपली कम्युनिटी असणं, आपलं फॅमिली युनिट, हे सगळं ॲक्च्युली सायकोलॉजिकली खूप महत्त्वाचं आहे. आणि जसजसं आता याला पाश्चात्य म्हणा, पौरात्य म्हणा, ते जसजसं हे तुटत गेलं, ते कुठल्या इन्फ्लुएन्समुळे झालं डझंट मॅटर, पण जसजसं तुटत गेलं तसं डिप्रेशन, अँझायटी, मला पर्पजच माहीत नाही माझं काय, आणि असं हे सगळे प्रश्न वाढत गेले, असं माझं ॲनालिसिस आहे. तर तुम्हाला म्हणजे संघ स्वयंसेवक म्हणून सुद्धा आणि इन जनरल सुद्धा असं वाटत नाही का की आता कुटुंब प्रबोधनाचा जो विषय संघाने घेतला आहे फार महत्त्वाचा विषय, पण
उशीर झाला राव फार, असं वाटतं का? की म्हणजे चुकलं असं म्हणून नव्हे, पण जस्ट टू अॅनलाइज की कदाचित एक आपण सर्वांनी समाज म्हणून, संघाने म्हणून नाही, पण आपण कदाचित एक 20-30 वर्षांपूर्वी थोडा जोर लावायला पाहिजे होता टू टेक दिस प्रॉब्लेम ॲज अ सोसायटी. 2000 पर्यंत संघामध्ये असं होतं की व्यक्ती निर्माणावरती भर दिला गेला होता. अच्छा. 2000 सालाच्या नंतर नवीन आयाम काही सुरू झाले हां हां हां. आणि या आयामांमध्ये समाजाच्या पद्धतीनं परिवर्तन, समाजामध्ये काय गरज आहे आणि त्या गोष्टींसाठी आपण काय करू शकतो, संघ काय करू शकतो, असे विषय सगळे सुरू झाले. अच्छा. आता आपण 2025 साली हे सगळं करतोय हे आपल्याला वाटतंय. जसं आपण आधी पण या विषयावर बोललो खरंय. की बुवा बॅकग्राऊंडला काय चालू होतं, तर कुटुंब प्रबोधन गतिविधी ही 2000च्या आसपास, 2002-4च्या आसपास सगळीकडे सुरुवात झाली आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं व्हायला पाहिजे, नक्की काय करायला किंवा पाहिजे, त्याला छान नाव देणे आणि सिस्टमॅटिकली करणे. एक्झॅक्टली. आणि मग त्याचं नक्की काय करायचंय हे ठरवायला काय थोडासा वेळ गेला असेल असं म्हणायला हरकत नाही. पण आत्ता जर का आपण याचा विचार केला तर या गोष्टींची जाणीव करून द्यायचं काम संघ करतोय आणि ते समाजापर्यंत पोचवायचं काम संघ करतोय. आणि मी जसं म्हणलं की समाज आणि संघ असा काही वेगळा विषय नाहीच आहे, सगळं एकत्रच आहे. अशाच म्हणून तर संघ ही रजिस्टर संकल्पना नाही, रजिस्टर ऑर्गनायझेशन नाही, असं त्यातला एक मुद्दा आहे. बर. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे संघाचा गणवेश बदलला तर थोडी चर्चा झाली होती. अरे बापरे. तर अजून काही असे मोठे बदल तुम्हाला झालेले दिसतात संघात काळानुसार की हे ना पूर्वी नव्हतं बरं आता होतंय? जसं आता 2 गोष्टी, समजा युनिफॉर्म झाला, तुम्ही म्हणालात की प्रचार विभाग पण सुरू झाला जो आधी संघाचा हे नव्हतं. अजून काय असं तुम्हाला डू यू सी सम बिग चेंज दॅट हॅज हॅपन्ड, काळानुसार बदललाय म्हणा किंवा असं? बरोबर. यातल्या 2-3 गोष्टी आपण जरा समजावून घ्यायला पाहिजेत. परिवर्तनाचं काम जे काय संघामध्ये होतंय किंवा संघ म्हणतोय की आम्ही काही गोष्टी बदलल्या, तर त्या बदलल्या तर त्या कुठल्या गोष्टींसाठी बदलल्या, तर समाजामध्ये गरज आहे म्हणून बदलल्या. हाफ पॅन्टची फुल पॅन्ट झाली हा खूप मोठा विषय आपल्याला वाटत असेल, पण तो चर्चेनी आणि विचार विनिमय करून तो केला गेलेला आहे. आता बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की एखादा विषय आपल्यासमोर यायला थोडासा वेळ लागत असेल की अरे हे आधी का नाही झालं, असं आपलं स्वाभाविक आहे असं म्हणणं. काय होतं, ज्यांनी पहिल्यापासून त्यामध्ये काम केलं आहे तर ती एक आयडेंटिटी म्हणून सुद्धा काही गोष्टी त्यावेळेला बघितल्या गेल्या असतील. पण संघ समाजाप्रमाणे गोष्टी बदलायला तयार आहे आणि त्या वेळेला त्या बदलल्या गेल्यात. आता सुद्धा भविष्यात सुद्धा समाजाची काय रिक्वायरमेंट आहे किंवा समाज नक्की काय म्हणतोय, समाजामधून आलेले सगळेजण संघात आहेत, वेगळे काही संघ स्वयंसेवक म्हणून नाही. माझं पूर्ण वेळ संघ स्वयंसेवक, मी जरी पूर्ण वेळ संघ स्वयंसेवक असेल तर मी माझा उदरनिर्वाह करून संघाचं काम करतोय. तर त्यामुळे आम्ही सगळे आहेत सगळे जे आहोत ते समाजामधलेच आहोत. तर समाजामध्ये काय गरज आहे त्याच्यानुसार संघ परिवर्तन किंवा बदल त्या वेळेला करतो. 1940 ते 1963 पूजनीय गुरुजी सरसंघचालक होते आणि त्यांनी खरं संघाचा गाभा तयार केला. संघ कसा असायला पाहिजे किंवा संघ नक्की कशा पद्धतीनं काम करेल हे पूजनीय गुरुजींच्या काळामध्ये ठरलं गेलं आहे. 1973 ते 1994 पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते आणि त्यांच्या काळामध्ये खरं तर संघाने आणीबाणी बघितली. अतिशय प्रतिकूल काळ संघासाठी तो होता आणि त्याच्यामध्ये संघ टिकून राहिला. हे तिसरं पर्व आहे या सगळ्यातलं. 1994 ते 2000 राम जन्मभूमी अभियान झालं. संघ आणि समाज या सगळ्यामध्ये जोडला गेला. 2000 पासून ते 2009 पर्यंत पूजनीय सुदर्शनजी सरसंघचालक होते आणि त्या काळामध्ये संघ खरं प्रगतीपथावर गेला, समाजाशी जास्त पद्धतीनं कनेक्ट झाला आणि त्या 2009 नंतर आत्ता पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत आहेत. तर त्याच्यामध्ये असं जाणवतं आहे की संघ आणि समाज हा एकरूप व्हायचं काम आत्ता चालू आहे. या पद्धतीनं संघाचे जे काही आयाम आहेत, जे काही काम चालू आहे, तर ते संघाला आणि समाजाला एकरूप करण्यासाठीच्या पद्धतीनं चालू आहेत. मग आता म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालीत म्हणून विचारतो की पुढचं काय संघाचं, काही याच्या पुढे काही स्पेसिफिक टार्गेट आहे? म्हणजे चरित्र निर्माण, व्यक्ती निर्माण, राष्ट्र निर्माण हे आहेच आहे, पण असं काही ठरलेलं दिसतंय तुम्हाला की व्हॉट नेक्स्ट? संघाचं विलिनीकरण व्हायला पाहिजे. संघ आणि समाज हा एकच व्हायला पाहिजे. खरं पुढच्या 25 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये टार्गेट असं काही संघाचं नाही.
आणि त्यातला महत्त्वाचा एक विषय पण सांगायला आवडेल की काही चॅलेंजेस पण खरं सांगायला वाटत नाहीत. का तर सगळेच जर का या पद्धतीनं आयडियॉलॉजीमध्ये काम करायला लागले, विचार करायला लागले आणि ज्या पद्धतीनं आत्ता संघाला 100 वर्ष झाली आहेत म्हणून संपूर्ण भारतामध्ये संघ पोचतोय, अजून चांगल्या पद्धतीनं पोचतोय. संघ म्हणजे फक्त शाखा असं न राहता विविध आयाम संघाचे आहे. संघाला तुम्ही कशा पद्धतीनं संघाशी जोडले जाऊ शकता असा विषय लोकांपर्यंत पोचला जातोय. बऱ्याच जणांना संघामध्ये यायचं आहे की नक्की संघ काय करतो असा पण आत्ताचा विषय सगळ्या समाजामध्ये आहे. तेव्हा मला असं वाटतं की आता चॅलेंजेस सगळी खरं संपलेली आहेत. आता व्यक्तिनिर्माण हे कायमस्वरूपी चालत राहणारं काम आहे, ते कधीही संपणार नाही. आता संघाला समाजामध्ये विलीन करणं आणि संघ आणि समाज हे एकरूप होणं हे एवढं एकच उद्दिष्ट संघाचं आहे. वा, म्हणजे मी कुठेतरी मागे हे वाचलं होतं की ऐकलं होतं की संघ यशस्वी झाला कधी म्हणता येईल जर संघ विसर्जित होता. हा शब्द माहित नाही मला, पण म्हणजे तुम्ही जर आता विलिनीकरण म्हणतात संघाची वेगळी आयडेंटिटी ठेवण्याची गरज राहणार नाही, हेच संघाचं काहीतरी यश असेल असं काहीतरी कोणीतरी म्हणलं होतं. मला ते आठवलं एकदम. खरंय, बरोबर. मला वाटतं आणि म्हणजे राजकीय आणि आयडिओलॉजिकल डिफरन्सेस एक साईड फॉर सोसायटीत अनेक लोक असतील ज्यांचे संघावरती ऑब्जेक्शन्स असतील, पण समाज चांगला घडत जावा, सगळे समरसतेने जगावेत, आपलं राष्ट्र प्रगतीपथावर असावं, राष्ट्रातला प्रत्येक घटक त्याला न्याय्य हक्क मिळावेत, कोणालाही मी दुर्लक्षित आहे, माझ्यावर अन्याय होतोय असं वाटत नाहीये, हा दिलासा सिस्टीमने द्यावा. इफ दॅट्स द ऑब्जेक्टिव्ह आणि जर ते साध्य झालं असेल तर ते होणार असेल तर मला वाटतं त्या दिशेने प्रयत्न करणारा प्रत्येक, तुम्ही म्हणलात तसं की भारतावर प्रेम करणारा प्रत्येक जण संघासाठी हिंदू आहे आणि आपला आहे. बरोबर. मला वाटतं त्या दिशेने संघ जावा आणि तुम्ही म्हणताय तसं ते विलिनीकरण लवकरात लवकर व्हावं. थँक्यू व्हेरी मच योगेश सर. मला वाटतं संघावर जो अनेक संघाबद्दल प्रश्न असतात, डाऊट्स असतात, त्या सगळ्यांना तुम्ही फार मोकळेपणाने उत्तर दिलीत, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सो आता संघाचं तुम्ही बघितलं की असं समाजात जाऊन वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर कनेक्ट होण्याचं 100व्या वर्षाचं काम सुरू आहे. सो तुम्हाला जर यात सहभागी व्हावं वाटत असेल तर कोणीतरी असेल संघाचं तुमच्या संपर्कात, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि संघाबद्दल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आय एम शुअर योगेश सर वाचतील आणि त्याला उत्तर देतील. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम.